नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आगामी येणाऱ्या 2025-26 तलाठी भरती सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, तर त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, त्याच्यामधला आज आपण 10/9/2023 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला होता तो आपण बघणार आहे. तर बघा, त्याच्यामधले एकूण अंक गणित आणि बुद्धिमत्ते जे काय 25 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती बघा एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे कंबाईन गट ब व गट क साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याच्यावरची आपली 999 रुपये आहे. आणि सेम याप्रमाणे तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये आहे. तर आगामी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पोलीस भरतीसाठी पण नवीन बॅच सुरू करणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. प्रियाच्या आईने पार्टीसाठी 8 लिटर 785 ml सूप बनवले. जर सूप 35 लोकांमध्ये समान प्रमाणात वाटले गेले तर प्रत्येक व्यक्तीला किती सूप दिले गेले. बघा सूप किती आहे बघा, आता याच्यामध्ये 8 लिटर. बरं, आता इथे सगळे एमएल मध्ये दिले, बरोबर आहे का. आपण काय करू, लिटरचं एमएल मध्ये करू. 1 लिटर म्हणजे 1000 ml, बरोबर आहे का. मग थोडक्यात काय, 8785 ml सूप वाटायचे किती जणांमध्ये, आपल्याला 35 जणांमध्ये, बरोबर आहे का. मग काय निघेल बघा याच्यामध्ये. चला 5 ने भाग घालवा. 5 7 35, 5 1 5 आणि 3 8, परत 5 7 35 आणि 2 37, 5 5 25 आणि 3 28 आणि 5 7 35. ठीक आहे बघा. परत चला 7 ने भाग घालवा. 7 1 7, 7 2 14 आणि 3 17, 7 5 35 आणि 7 1 7 म्हणजेच 251 ml प्रत्येकाला मिळेल. ठीक आहे बघा. ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मास्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. पहिल्यांदा ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. चला आता -20 गुणिले -1 काय ते बघा. वजा वजा प्लस होतं, बरोबर आहे का. आणि 20 गुणिले 1 झालं 20 झालं, म्हणजे +20 झालं. परत अधिक काय निघेल बघा. 14/7 म्हणजे 7 2 14, 2 येते इथं, म्हणजे 20 आणि 2 किती झाले माझ्याकडे 22 झाले. 20 आणि 2 झाले 22, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा प्रश्नामध्ये. वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. बघा आता इथे काय दिसते बघा तुम्हाला. झेड नंतर सी आलाय, बरोबर आहे का. झेडच्या पुढे 3 घरं गेले की ए बी आणि सी. 3 घरं पुढे गेले की सी निघते. चला परत आता आय पासून एल बघा. एच आय जे के एल, बरोबर 3 घरं पुढे गेले की एल निघते. चला आता इथं ए पासून डी बघा. एच्या पुढं बी सी डी, 3 घरं पुढे गेले की डी निघते. आणि इथं बघा जेच्या पुढे एम बघा. जे के एल एम, बरोबर 3 घरं पुढे गेली की एम निघते. इथं एल आणि ओ मध्ये बघा संबंध. एल एम एन ओ 3चाच गॅप आहे. आणि यू आणि एक्स मध्ये बघा यू व्ही डब्ल्यू एक्स 3चाच गॅप आहे. चला एस आणि व्ही मध्ये बघा एस टी यू व्ही 3चाच गॅप आहे. आणि बी आणि डी मध्ये बघा बीच्या पुढं सी आणि डी, बरोबर आहे का, 2चा गॅप आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 4 असेल. कारण सगळीकडे कसा बघा 3-3चा गॅप आहे, तर 3 आणि 2चा गॅप आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका दुकानदाराने 319.6 रुपये किमतीला एक वस्तू विकत घेतली. 25% नफा मिळवण्यासाठी त्याने कोणत्या अंदाजित किमतीला ती वस्तू विकली पाहिजे. ठीक आहे बघा. आता मला सांगा 319.6 म्हणजे काय बघा, तुमची खरेदी किंमत आहे, बरोबर आहे का. मग थोडक्यात 100% रक्कम. तर विक्री किंमत किती असली पाहिजे आपली 125%. 125% म्हणजे किती. मग काय निघेल बघा. तिरकस गुणाकार करा. x गुणिले 100 बघा. x गुणिले 100 बरोबर 125 गुणिले 300 बघा. 125 गुणिले 319.6. चला आता x जागेला ठेवा आणि 100 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल माझ्याकडं. 125 गुणिले 319 आणि 0.6 छेद किती आला इकडे 100 आला. आता फक्त मी इथं बघा पॉईंट का लिहिला नाही, मला काय करायचं, ही संख्या पूर्णांकात लिहायची, बरोबर आहे का. आता पूर्णांकात जर लिहायचं असेल तर मी इथे 1 शून्य वाढवला. काय होईल बघा. मग 3196 होईल. मग अंशाला जर 1 शून्य वाढवलं तर छेदाला पण 1 शून्य वाढवा. इथे 1 शून्य वाढवून टाका लगेच, बरोबर आहे का. मग आता आणि आता भाग घालवा. काय निघेल माझ्याकडं. 25 5 126, 25 चोक 100. ठीक आहे बघा. चला परत 5 1 5, 5 8 40 आणि आता 8 ने भाग घालवा. 8 1 8, 8 त्रिक 24, 24 आणि 7 31, 7 वर 9 19 झाले बघा. परत 8 9 72,
72 आणि 7 79 बघा 7वर 6 76 झाले. परत बघा 8 किती येते इकडे 8 9 72 आणि 4 76 4 राहिले 8 पंचे 40 म्हणजे 399.5 यायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये आन्सर त्यांनी दिले कुठं नाही. मग अप्रॉक्सिमेटली सगळ्यात जवळचा आन्सर कुठले तर बघा 399.5 म्हणजे 400 रुपये घेतले त्यांनी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या या केवळ एक अंकी संख्या आहेत. बघा यात अशा किती समसंख्या आहेत ज्यांपैकी प्रत्येकीच्या ताबडतोब आधी एक बघा यात अशा किती समसंख्या आहेत यात अशा किती समसंख्या आहेत की ज्यांपैकी प्रत्येकीच्या ताबडतोब आधी एक सम त्याच्या आधी एक सम संख्या आहे आणि ताबडतोब नंतर एक विषम संख्या देखील आहे नंतर एक विषम संख्या देखील आहे. ठीक आहे ठीक आहे. आता आपल्याला कसं पाहिजे बघा सम सम आणि विषम आपल्याला चेक करायचं बघा सम सम आणि विषम तिथं किती निघतात बघा सम सम विषम 1 झालं बघा सम सम विषम 2 झालं बघा परत इकडं सम सम विषम 3 झालं. ठीक आहे बघा परत सम सम विषम 4 झालं. बरोबर आहे का बघा 1 2 3 आणि 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये जर 110 आंबे विकले तर 120 आंब्यांची मूळ किंमत वसूल होते तर नफ्याची टक्केवारी किती आहे. तर बघा जास्त कन्फ्युजन करायचं नाही तर इथले आता फक्त खरेदी किंमत बघा खरेदी आणि इकडे विक्रीला. ठीक आहे बघा आता बघा आपण काय केलं इकडं 110 आंबे आणि 120 आंबे दिले बरोबर आहे का 110 आंबे करा इकडं 110 आंबे इकडे लिहा 120 आंबे. आपण काय केलं बघा 110 आंब्यांची खरेदी किंमत पकडली आपण 110 रुपये म्हणजे एक आंबा 1 रुपयाला पकडला आणि मग याचा अर्थ 120 आंब्यांची खरेदी किंमत किती झाली 120 रुपये झाली. बरोबर आहे का ठीक आहे. आता विक्री काय दिली बघा त्यांनी तर 120 आंब्यांची बघा जर 110 आंबे विकले तर 120 आंब्यांची मूळ किंमत वसूल होते. आता विक्री किती केली की बघा आपण 110 आंब्यांची 110 आंबे बरोबर आहे का आपण विकलेत किती रुपयाला बघा तर जर 110 आंबे विकले तर 120 आंब्यांची मूळ किंमत वसूल होते. 120 आंब्यांची मूळ किंमत किती 120 रुपये म्हणजे 110 आंबे आपण 120 रुपयाला विकले. बरोबर आहे का बघा ह्याच्यात काय दिसतंय बघा तुम्हाला बघा कसं असतं खरेदी केलेल्या वस्तू आणि विक्री केलेल्या वस्तू यांची संख्या समान पाहिजे त्यावेळेस आपण नफा आणि तोटा सांगू शकतो. म्हणजे एक वस्तू खरेदी केली आणि एक वस्तू विकली तर आपल्याला टक्केवारी कळून जाते. बरोबर आहे का सेम किंवा समान प्रमाणामध्ये संख्या खरेदी केलेल्या वस्तू आणि समान प्रमाणामध्ये विक्री केलेल्या वस्तू. बघा आता इथं मला सांगा 110 आंबे झाले आणि इकडे पण 110 आंबे झाले बरोबर आहे का 110 आंब्यांची खरेदी झाली 110 रुपये आणि 110 आंब्यांची विक्री झाली 120 रुपये म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला 10 रुपये नफा झालेला आहे. बरोबर आहे का 10 रुपये नफा झाला आणि विचारले का तर नफ्याची टक्केवारी किती असेल बघा आता नफ्याची टक्केवारी कशी असते बघा लक्षात घ्या कधी पण नफा आपण कशावरती काढतो बघा तर खरेदी किमतीवर बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय करतो आपण विक्री किंमत लिहितो. बरोबर आहे का बघा मग आता समजा माझी खरेदी किंमत 110 रुपये आणि मला नफा झाला किती 10 रुपये म्हणजे माझी विक्री किंमत किती झाली 120 रुपये 120 रुपये. ठीक आहे बघा पण मला ती विचारली कशी तर नफ्याची टक्केवारी विचारली बरोबर आहे का आणि कधी पण आपण काय बघतो नफा आणि तोटा हा कधी पण आपण खरेदी किमतीवर काढतो. म्हणजे बघा आता लक्षात घ्यायचं खरेदी किंमत जर माझी मी 100% पकडली तर नफा झालाय मला 10 रुपये तर तो 10 रुपये म्हणजे किती टक्के काय ना तिरकस गुणाकार करा हे निघाला गुणा हे निघाला गुणा काय निघेल बघा इकडं बघा x गुणिले 110 बघा काय निघेल इकडं x गुणिले 110 बरोबर बघा 100 गुणिले 10 100 गुणिले 10 बघा हे स्टेप बाय स्टेप का दाखवतोय कारण कसं होतं बघा लक्षात घ्या छेदाला काय घ्यायचं अंशाला काय घ्यायचं याचं कन्फ्युजन होऊन जातं त्यामुळे आपलं स्टेप बाय स्टेप चालू. ठीक आहे बघा चला आता x आपण जाग्याला ठेवला आणि 110 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाकला काय होईल बघा 100 गुणिले 10 100 गुणिले 10 छेद किती येते बघा 110. चला आता भाग घालवा चला ह्या शून्याला हा शून्य गेला 100 भागिले 100 छेद 11 म्हणजेच काय आलं बघा 11,99 आणि बाकी राहिली 1 बरोबर आहे का 9.1/11% झाली. बघा येते लक्षामध्ये बघा अपूर्णांकाचं बघा 100 छेद 11 हा झाला अपूर्णांक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक अपूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे. बघा 100 भागिले 11 ना 11,99 बाकी राहिली 1 म्हणजे 11,99 अधिक 1 100 100 छेद 11
म्हणजे 9.111% म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. रीना 8 किलोमीटर पर आवर वेगाने धावते. तिला 200 मीटर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? आणि सगळा वेळ कसा दिलाय तुम्हाला सेकंदामध्ये दिलेला आहे. बरोबर आहे का? आता आपण काय करू बघा. हे किलोमीटर मध्ये आणि ते मीटर मध्ये आहे ना, हे पण आपण मीटर मध्ये लिहू. 8 किलोमीटर बघा. 8 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय? एका तासामध्ये ती 8 किलोमीटर जाते. 8 किलोमीटर म्हणजे 8,000 मीटर. बरोबर आहे का? 8 किलोमीटर म्हणजे किती झालं? 8,000 मीटर. आता मला सांगा, तिला जर 8,000 मीटर जायला तिला 1 तास लागतोय. बरोबर आहे का? आणि इथं वेळ तुम्हाला सेकंदामध्ये दिलाय. मग आता मला सांगा, एका तासामध्ये सेकंद किती असतात? तर 36 सेकंद असतात. हे लक्षात ठेवायचं. बघा, म्हणजे 8,000 मीटर जायला तिला 36 सेकंद लागतात. तर विचारलं 200 मीटर पार करण्यासाठी किती वेळ लागेल बघा. तर मग 200 मीटर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा काय तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणा आणि हे ह्याला गुणा. काय निघेल बघा. x गुणिले 8,000 बघा. x गुणिले 8,000 बरोबर 200 गुणिले 3600. 200 गुणिले 3600 बघा. आता x आपण जागेला ठेवला आणि 8,000 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा. 200 गुणिले 3600 भागिले 8,000. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा. चला ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा. चला आता काय निघते बघा. 4 दुने 8 इकडे निघाला 4 नवे 36 परत बे एक बे आणि इकडे बे एक बे म्हणजे 9 10 किती येते बघा 90. म्हणजे किती वेळ लागेल बघा. तर 90 सेकंद वेळ लागेल. बरोबर आहे का? 90 सेकंद म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. मला बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या इथे प्रश्नचिन्ह आहे. जागी काय आले पाहिजे. ठीक आहे बघा. चला 58 वजा किती येते बघा 6 52 येते. 52 वजा 6 46 येते. 46 वजा 6 40 येते. 40 वजा 6 34 येते. मग 34 वजा 6 केलं तर काय निघेल बघा इथं 28 येईल. ठीक आहे बघा. 28 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. 4 शब्द जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्द जोडी निवडा. बघा काय दिले बघा. जहाज आणि नाव दिले. बरोबर आहे का? बघा जहाज आणि नाव कशावरती पळतात तर पाण्यावरती धावतात. बरोबर आहे का? चला परत. विमान आणि हेलिकॉप्टर हे हवेमध्ये उडतात. बघा इथं काय दिले तुम्हाला. बस आणि कार हे जमिनीवरती पळतात. बघा इथं पाणबुडी आहे ती पाण्याखालून जाते. पण अग्निबाण हे काय बघा तर हे क्षेपणास्त्र आहे. बरोबर आहे का? म्हणजे एक मिसाईल आहे. त्यामुळं इथं उत्तर काय निघेल आपलं ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. अक्षर संख्या चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. अशा किती संख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब बघा अशा किती संख्या आहेत. अशा किती संख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक चिन्ह देखील आहे. नंतर एक चिन्ह देखील आहे. आपल्याला काय चेक करायचं बघा. अक्षर संख्या आणि चिन्ह चेक करायचं बघा. अक्षर संख्या चिन्ह बघा. अक्षर संख्या अक्षर संख्या चिन्ह बघा इथं दिसतंय. बरोबर आहे का? अक्षर अक्षर नंतर संख्या संख्या नंतर चिन्ह. ठीक आहे बघा. चला परत पुढं. अक्षर अक्षर संख्या चिन्ह बघा इथं पण दिसते. अक्षर संख्या आणि चिन्ह. बरोबर आहे का? चला परत पुढे बघा. बघा अक्षर अक्षर एक मिनिट. अक्षर बघा अक्षर संख्या चिन्ह इथं पण दिसतंय बघा. बरोबर आहे का? बघा अक्षर संख्या चिन्ह अक्षर संख्या चिन्ह अक्षर संख्या आणि चिन्ह. बरोबर आहे का? 3 निघतात बघा. किती? 3 निघते म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा दशांश अपूर्णांकाची बेरीज दिली बघा. ठीक आहे बघा. काय दिले बघा. तर ह्याचे मूल्य किती आहे विचारले बघा. 222.22 222.22 अधिक 22.22 बघा दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक आला पाहिजे. परत काय दिले बघा. 12 बघा इथं 12 लिहा.
12.00 लिहून टाकायचं लगेच. चला परत पुढं 0.22 अधिक 0.22 आणि परत अधिक 0.02 अधिक 0.02 आणि आता बेरीज करा. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6 आणि 2 8, परत 2 आणि 2 4 आणि 2 6, दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक देऊन टाका. परत बघा 2 आणि 2 4 आणि 2 6, परत 1 आणि 2 3, 3 आणि 2 5 आणि परत इकडे 2 आला. म्हणजे 256.68. 256.68 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा आता झेड नंतर काय दिले बघा, बी दिले. बरोबर आहे का. झेडच्या पुढे ए बी, 2 घरं पुढे गेले की बी निघते. बघा बीच्या पुढे बघा इथं काय दिले, 2 घरं पुढे गेले की डी निघते. बीच्या पुढे सी आणि डी निघत. ठीक आहे बघा. चला परत डीच्या पुढं काय निघेल बघा, डीच्या पुढे 2 घरं गेले की ए आणि एफ, एफ निघते. आणि एफच्या पुढे बघा आता, एफच्या पुढे 2 घरं गेले काय निघेल बघा, ई एफ. जी एच किती आला पाहिजे बघा, एच आला पाहिजे. मग आता मला सांगा एच इथं नाही, इथं आहे, इथं नाही, इथं पण नाही. म्हणजे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न काय दिले बघा. ए आणि बी या 2 तोट्या अनुक्रमे 21 तासात आणि 18 तासात एक टाकी भरू शकतात. बघा ए हा एक टाकी किती तासात भरतो, 21 तासात, आणि बी हा 30 टाकी 18 तासात भरतो. पुढे काय दिले बघा, दोन्ही तोट्या एकाच वेळी उघडल्यास टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल. दोन्ही तोट्या जर आता मला सांगा, आता दोन्ही नळांनी मिळून एकत्रितपणे टाकी भरायला किती वेळ लागेल. आता मला सांगा 21 आणि 18चा लसावी किती असतो बघा, लक्षात घ्या. 21 आणि 18 जर लसावी काढला आपण तर काय निघेल तो 3 7 21 आणि 3 6 18. बघा आता 7 आणि 6 मध्ये तर काय कॉमन निघत नाही. बघा म्हणजे काय निघेल बघा, 6 7 बघा ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार करा. 6 7 42, 42 गुणिले 3 केलं तर काय निघेल बघा, 3 2 6 आणि 3 चुक 12 म्हणजे 126 येईल. बरोबर किती आला इथे, 126 आला. ठीक आहे बघा. चला आता म्हणजे काय निघते बघा, 21 सख्ख काय निघेल बघा 26. 21 सख्ख बघा 26 आणि 18 7 26. बरोबर आहे का. म्हणजे काय बघा लक्षात घ्या आता इथं ए बघा, आता जर ए हा नळ जर 21 तासामध्ये टाकी भरत असेल तर आता हे 126 म्हणजे काय पकडलं आपण, एकूण टाकी झाली आपली 126 लिटरची. आता 126 लिटरची टाकी भरायला ए ला जर 21 तास लागत असतील तर तो एका तासामध्ये किती पाणी भरेल, तर 6 लिटर पाणी भरेल. आणि बी किती भरेल बघा, तर 7 लिटर पाणी भरेल. ठीक आहे. आता दोघांना मिळून ती टाकी भरायला किती वेळ लागेल. टाकी क्षमता किती आहे बघा, 126 आहे. 126 भागिले किती येते बघा, 7 आणि 6 13 लिटर. किती येते बघा, 13. 7 आणि 6 13 केले की आपलं उत्तर निघून जाते. ठीक आहे बघा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि इकडे बघा 13 ने भाग करा, 13 1 13. बघा किती आलं बघा, 13 1 13 एक मिनिट, 13 आणि 10 130 म्हणजे 13 आणि 9 काय तर निघेल. बरोबर आहे का. 13 आणि 9 17 आलं. बरोबर आहे का. 117 आणि 9 किती येते बघा, 126 म्हणजे 13 9 17 अधिक 9 बरोबर काय येते, 126 येते. म्हणजे आपलं उत्तर किती असं पाहिजे बघा, 9.913 तास. बरोबर आहे का. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिले का त्यांनी, तसं नाही दिले बघा. कसं दिले बघा, 9 इथं आहे ठीक आहे एकाच ठिकाणी, पण 2739 तास दिसते. बरोबर आहे का. आता लक्षात घ्या त्यांनी काय केली बघा आपलं, हे जे 913 आहे का नाही, या 913ला मी असं पण मांडू शकतो. कसं, 9 बघा 9 दुने 18 आणि 13 दुने 26, किंवा 9 त्रिक 27 आणि 13 त्रिक 39, किंवा 9 चोक 36 आणि 13 चोक 52. किती कसंही मांडू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणलं तर तुमचा अपूर्णांक बदलत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा इथं, बघा 9.27/39 म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल. बरं आता ही आपली एलसीएम मेथड झाली. बुक मधल्या फॉर्म्युला जर गेलं बघा, लक्षात घ्या 2च व्यक्ती दिलेत. बरोबर आहे का. दोघांचं सेपरेट काम दिलेत त्यांनी आणि दोघांनी मिळून जर काम विचारलं असेल तर फक्त आपण काय करू शकतो बघा इथं, ए इंटू बी डिवाइडेड बाय ए प्लस बी. म्हणजेच काय बघा, ए म्हणजेच किती आला आपला 21 आला, बी म्हणजे झाला 18 भागिले 21 अधिक 18. 21 अधिक 18 काय निघेल बघा इकडं, 21 गुणिले 18 छेद काय निघेल बघा इकडं, 20 30 आणि 39.
बघा आता इथं भाग घालू शकतो आपण कितीने बघा. बघा 3 7 21, इकडे 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 18 गुणिले 7 केले किती येते बघा 126 येते. 126 भागिले 13 म्हणजे सेम उत्तर तेच निघणार आहे. काय बघा 13 9 17 बाकी राहिली 9 म्हणजे 9.9/13 म्हणजेच 9.27/39. दोन्ही पैकी कुठल्या मेथडने एलसीएम मेथडने करा किंवा आपलं पण रेग्युलर मेथड कसं असते फक्त एवढ्या एका टाईपलाच करता येते. म्हणजे काय ए आणि बी साठी सेपरेट एचं काम दिले सेपरेट बीचं काम दिले आणि दोघांनी मिळून काम विचारलं असेल तर एलसीएम मेथड मात्र आपण सगळीकडे वापरू शकतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा 23 23 अधिक 1 24, 24 अधिक 3 27, 27 अधिक किती येते बघा 7, 27 आणि 7 किती झाले 34, 34 आणि 10 44, 44 आणि 5 49 म्हणजेच अधिक 15 येते. बरोबर आहे का. म्हणजेच काय बघा एक आणि 3 मध्ये 2 चा गॅप आहे. 3 आणि 7 मध्ये 4 चा गॅप आहे. 7 आणि 15 मध्ये 8 चा गॅप आहे. म्हणजेच काय बेदुनी 4, 4 दुने 8, 8 दुने 16 चा गॅप निघेल. म्हणजे 15 अधिक 16 बरोबर काय निघते बघा 31 निघते. बरोबर आहे का. बघा इथं काय निघेल बघा 1 3 7 15 31 निघेल का. कारण की 2 बघा दुप्पट गॅप होत चाललाय. 2 2 2 बेदुनी 4, 4 दुने 8, 8 दुने 16 म्हणजे 15 आणि 16 झाले 31. 49 आणि 31 किती झाले बघा 40 आणि 30 70, 70 आणि 10 80 म्हणजे 80 उत्तर येते बघा. 80 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 200 पुरुषांकडे 30 दिवसांसाठीचा पुरवठा आहे. ठीक आहे बघा जर त्यातून 50 पुरुष निघून गेले तर उरलेल्या पुरुषांसाठी हाच पुरवठा किती दिवस टिकेल. म्हणजेच काय बघा 200 जणांना जो पुरवठा 30 दिवसांसाठी पुरणार होता तोच पुरवठा बघा 50 निघून गेले तर 150 पुरुषांना किती दिवस पुरेल तर 100 दिवस पुरेल. एवढंच याच्यामध्ये काय नाही. एक जाग्याला ठेवा आणि 150 बरोबरच्या अलीकडे आणा. काय होईल बघा 200 गुणिले 30 भागिले 150 काय निघेल बघा इकडं त्या शून्याला हा शून्य गेला 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3 एक 3, 3 10 30 म्हणजे 10 चोक 40 येते. x इज इक्वल टू 40. 40 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉर्ड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा जर ए म्हणजे अधिक बी म्हणजे वजा सी म्हणजे गुणिले आणि डी म्हणजे भागिले असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा 51 इथं नंबर लिहून घ्या आधी बघा 51 इकडे झाले 17 परत आले 5 परत आले 6 परत आले 13. मग आता डी म्हणजेच काय बघा डी म्हणजे भागिलेले आहे इकडं. परत ए म्हणजे अधिक आहे इथं अधिक लिहा. परत सी म्हणजेच काय दिले बघा गुणिले इथं गुणिले लिहा. आणि परत काय दिले बघा बी म्हणजे वजा इथं वजा लिहा. ठीक आहे बघा चला ब्रॅकेट टाका. इथे एक ब्रॅकेट बसलं परत इथे एक ब्रॅकेट बसलं. काय निघेल बघा 51 भागिले 17 केलं तर 17 त्रिक 51 येते. परत अधिक 5 गुणिले 6 5 सक्क 30 येते आणि वजा 13. काय निघेल बघा 30 आणि 3 झाले 33. 33 वजा 13 काय निघते बघा इकडं 20 निघते उत्तर. उत्तर किती आलं पाहिजे 20. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये शब्दांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत. त्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असणारी शब्द जोडी निवडा. बघा काय दिले बा याच्यामध्ये खोली मजला. ठीक आहे बघा आता एक घराचाच पार्ट आहे खोली आणि मजला. बघा टेबल आणि खुर्ची. टेबल वेगळा आहे खुर्ची वेगळी असते. बघा हात आणि बोटे. बघा हाताचाच पार्ट काय असतो बघा बोटे असतात. परत वृक्ष आणि फांदी. बघा वृक्षाचीच काय असते फांदी असते. म्हणजे इथं काय बघा लक्षात घ्या खोलीचाच भाग काय दिलाय बघा मजला आणि टेबल वेगळा असतो खुर्ची वेगळी असते. त्याच्यामुळे इथं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरीवरती क्वेश्चन दिलाय. काय दिले व्हायच्यामध्ये एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर त्यात एका शिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले तर संपूर्ण गटाचे सरासरी वय 16 वर्ष होईल. शिक्षकाचे वय वर्षामध्ये किती आहे. बघा आता इथे लिहा बघा 40 बघा 40 विद्यार्थी. ठीक आहे बघा 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती दिली बघा. सरासरी किती दिली बघा त्यांनी आपल्याला तर 15 वर्ष दिली. बरोबर आहे का. मग त्यांचं एकूण वय किती असेल बघा. एकूण वय किती झालं तर बघा 40 गुणिले 15 40 गुणिले 15 म्हणजे बरोबर झाले 15 चोक 60 600. ठीक आहे बघा. चला आता परत काय दिलं बघा शिक्षकाचं वय मिसळल्यानंतर काय होईल बघा 41 जण होतील.
41 जणांचं सरासरी वय किती दिलंय बघा त्यांनी 16 वर्ष. मग त्यांचे एकूण वय किती असेल बघा 41 गुणिले 16 करा. काय निघेल बघा 16 1 16. आजचा आला 16 चोक 64 आणि 1 65. बरोबर आहे का? आणि काय विचारलं शिक्षकाचं वय किती बघा. आता मला सांगा 41 जण आहेत ते 40 जण आहेत. बरोबर आहे का? ह्यातनं 41 मधून 40 गेले तर एक जण राहतो. एक जण कोण असतो तो शिक्षक असतो. म्हणजे 656 बघा हे 656 जणांचं वय ना त्याच्यातनं फक्त 600 जणांचं वय वजा करा. हे 600 जणांचं वय म्हणजे कोणा 40 विद्यार्थ्यांचं वय. किती निघेल बघा ह्याच्यातून? तर 56 वर्ष वय निघेल बघा शिक्षकाचं. किती? 56. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा आता. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. बघा विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने काय दिलेत बघा? काही मोर शहामृग आहेत. बघा काही मोर हे शहामृग आहेत. चला पुढे काय दिले बघा? आणि सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत. बघा सर्व शहामृग हे फ्लेमिंगो आहेत. काय दिले बघा याच्यामध्ये? बघा ह्याला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड डायग्राम. आता स्टँडर्ड डायग्राम वर सुरुवातीला कधी पण काय करायचं? होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे. चला बघा हा इथं नाही दिले आहे दिले म्हणजे आधी होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्या कारण त्याच्यासाठी एवढी एक डायग्राम पुरेशी असते. 2 नंबर काय दिले बघा? किमान काही फ्लेमिंगो शहामृग आहेत. बघा किमान काही फ्लेमिंगो हे शहामृग आहेत का? तर आहेत बघा. फ्लेमिंगोचा हा आतला जो भाग आहे ना तो शहामृग आहे. त्याच्यामुळे 2 नंबर बरोबर आहे. एक काय दिले बघा? एकही फ्लेमिंगो मोर नाही. बघा इथे काय म्हटलंय? एकही फ्लेमिंगो मोर नाही. तर चुकीचे येते का? कारण इथे काय दिसते आपल्याला बघा? काही फ्लेमिंगो हे मोर आहे. बरोबर आहे का? त्यामुळे पहिलं काय झालं? चूक झालं. म्हणजे उत्तर काय असेल बघा? फक्त निष्कर्षात 2 सत्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? अक्षर गटांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत. ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट जोडी ओळखा. बघा जी नंतर काय दिले बघा? के दिले आपल्याला. ठीक आहे बघा जी HIJK जी नंतर के हा 4 घरं पुढे गेले की येते. आणि सी पासून जी बघा सी DEFG परत 4 घरं पुढे गेले की जी येते. चला आता O पासून S बघा O PQRS 4 घरं पुढे गेले की S निघते. आणि के पासून O बघा के LMNO 4 घरं पुढे गेले की O निघते. चला आता आय पासून M बघा HI JKLM बरोबर 4 घरं पुढे गेले की M निघते. आणि E पासून J बघा E FGHIJ 5 घरं पुढे गेले की J निघते. बरोबर आहे का? याचा अर्थ आपलं उत्तर निघून जातोय. ऑप्शन नंबर 3 आहे. बरोबर आहे का? FGHIJ. तरी पण आपण पुढचं चेक करू बघा. U पासून Y बघा U VWXY बरोबर 4 घरं पुढे गेले की Y निघते. आणि Q पासून U बघा QOPQ RSTU बरोबर 4 घरं पुढे गेले की U निघते. आणखी काय निघते बघा याच्यामध्ये? पहिलं अक्षर शेवटी दिले. पहिलं अक्षर शेवटी दिले. पहिलं अक्षर शेवटी दिले. इथं पहिलं अक्षर शेवट दिलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा याच्यामध्ये? 4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द जोडी ओळखा. बघा काय दिसते बघा तुम्हाला? वाटाणे ह्या डाळी आहेत का? बरोबर आहे. चहा हे पेय आहे. बरोबर आहे. तांदूळ हे तृणधान्य आहे. बरोबर आहे. शेंगा काय दिले बघा? गाठी. त्यामुळे हे चुकतंय. त्यामुळे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन दिला. काय दिले बघा? एक कार अनुक्रमे 10 किलोमीटर पर आवर 20 किलोमीटर पर आवर 30 किलोमीटर पर आवर आणि 60 किलोमीटर पर आवर या वेगाने 3 किलोमीटरच्या सलग 4 मार्गांवरून जाते. या अंतरावरील तिचा सरासरी वेग किती आहे? आता बघा लक्षात घ्या. तुम्हाला विचारलंय सरासरी वेग. बरोबर आहे का? मग अंतर तुमचं किती पण असू द्या. वेग तर आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे का? बघा म्हणजे 10च्या स्पीडने काय अंतर कव्हर केलं? तेवढंच अंतर 20च्या स्पीडने, तेवढंच अंतर 30च्या आणि तेवढंच अंतर 60च्या स्पीडने कव्हर केलं. आपण काय केलं? त्यांनी आपलं अंतर किती दिले बघा? तर 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर अंतर 10च्या स्पीडने 3 किलोमीटर 20च्या 3 किलोमीटर 30च्या आणि 3 किलोमीटर 60च्या. पण आपण त्या 3 किलोमीटरचा संबंध घ्यायचा नाही का? कारण की बघा 3 ने काय 10ला भाग जात नाही. 3 ने काय 20ला भाग जात नाही. 3 ने काय सॉरी 3 ला काय 10 ने भाग जात नाही. 3 ला 20 ने भाग जात नाही. 3 ला 30 ने भाग दशांश अपूर्णांकामध्ये जाईल. येते लक्षामध्ये. थोडक्यात काय आपल्याला आपण अशी संख्या घ्यायची की बाबा
जो तुमचा वेग आहे 10, 20, 30 आणि 60 ह्या वेगाने भाग जाणारी संख्या घ्यायची आपला अंतर एकूण. म्हणजे बघा आपण काय केलं 10, 20, 30 आणि 60 चा लसावी किती असतो तर 60 असतो. बरोबर आहे का? मग सगळीकडे 3 किलोमीटरच्या ऐवजी आपण 60 किलोमीटर अंतर पकडलं. बघा सरासरी वेग तुमचा बदलत नाही तुम्ही अंतर किती जरी घेतलं तरी. 3 घ्या, 30 घ्या, 300 घ्या, 3000 घ्या काही फरक पडत नाही. कुठलेही घ्या. आपण 60 घेतलं. आता बघा पहिले 60 किलोमीटर अंतर आपण 10च्या स्पीडने 10च्या वेगाने कव्हर केलं. बरोबर आहे का? मला सांगा आता इथं अंतर आहे आपलं. अंतर भागिले आपण वेग केला की बरोबर वेळ निघतोय. मग आपल्याला मला सांगा 60 किलोमीटर अंतर 10च्या स्पीडने कव्हर केलं तर मला किती वेळ लागेल? 6 तास वेळ लागेल. ठीक आहे. परत बघा पुढचं 60 किलोमीटर अंतर मी 20च्या स्पीडने कव्हर केलं तर मला किती वेळ लागेल? 3 तास वेळ लागेल. त्याच्यानंतरचं 60 किलोमीटर अंतर मी 30च्या स्पीडने कव्हर केलं तर मला 2 तास वेळ लागेल. आणि त्याच्यानंतर 60 किलोमीटर अंतर मी 60च्या स्पीडने कव्हर केलं तर मला 1 तास वेळ लागेल. आता सरासरी वेग काय करतो बघा आपण एकूण अंतर भागिले एकूण वेळ. बरोबर आहे का? अंतर भागिले वेळ थोडक्यात. अंतर भागिले वेळ केले की वेग निघते. एकूण अंतर किती झालं बघा 60, 60, 60, 60 म्हणजे 24, 240 किलोमीटर. आणि आपल्याला लागलेला एकूण वेळ किती आहे बघा 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12 तास. बरोबर आहे का? मग आपला वेग किती असेल बघा 12 1 12, 12 दुणे 24 आणि वर 1 0 म्हणजे 20 किलोमीटर पर आवर. 20 किलोमीटर पर आवर म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजचा क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा आता बघा ज्यावेळेस आपण शब्द जोडी पकडतो ना तिथं आपण शेजारच्या अल्फाबेट मधला संबंध बघतोय. तुम्हाला सिरीज दिलेली आहे त्यामुळे सिरीज मध्ये काय करायचं बघा पहिल्या ह्याच्याशी ह्याचा काय संबंध आहे ह्याच्याशी ह्याचा काय संबंध आहे ते चेक करता आधी लक्षात घ्या कधी मग. काय दिसतंय बघा एक्स पासून बी आता उलट गेले बरोबर आहे का? बघा आता हे तुम्हाला सांगा आर पासून टी जर बघितलं आपण ओ पी क्यू आर एस टी म्हणजे 2 घरं पुढे गेले की टी आले. टीच्या पुढे व्ही बघा एस टी यू व्ही परत 2 घरं पुढे गेले की व्ही आले आणि परत व्हीच्या इकडे बघा एक्स आले बघा यू व्ही डब्ल्यू एक्स परत 2 घरं पुढे गेले की एक्स आले. म्हणजे बघा आता इथं आरच्या पाठीमागे 2 घरं गेलं तर काय निघेल बघा बघा ओ पी क्यू आर इथं पी जर घेतला आपण तर पीच्या पुढे 2 घरं गेले तर काय निघेल बघा क्यू आर. बरोबर आहे का? म्हणजे इथं पी निघेल. बरोबर आहे का? म्हणजे बघा आता पी इथं नाही इथं नाही इथं आहे इथं नाही म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. आणि दुसरं जरी अल्फाबेट बघितलं आपण बघा ईच्या पुढे बघा ई एफ जी एच 3 घरं पुढे गेली एच निघते बघा एच आय जे के परत एल एम एन आणि ओ पी क्यू बरोबर क्यू आले बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा वार्षिक 10% दराने एका वर्षासाठी 1200 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांची अर्धवार्षिक गणना केल्यावर त्यांच्यातील येणारा फरक किती आहे. म्हणजे बघा आता 1200 रुपये आपली मुद्दल आहे. व्याज गोळा करतोय आपण वर्षाचं बरोबर आहे का? आणि कसं आहे बघा एका वर्षाला व्याज दर आहे 10%. पण आपण व्याज कसं गोळा करतोय 6 महिन्याला. बरोबर आहे का? मग आता 6 महिन्याला बघा आता चक्रवाढ व्याज आलं तर काही फरक पडणार नाही. तुम्ही महिन्याला करा किंवा 6 महिन्याला करा किंवा 4 महिन्याला करा. पण चक्रवाढ व्याजामध्ये फरक पडतो बघा लक्षात घ्या. आता सरळ व्याज जर पकडलं आपण बघा सरळ व्याज आणि काय इथं काय म्हटलंय बघा तर अर्धवार्षिक गणना म्हणजे 6 महिन्याला आपण व्याज गोळा करतोय. बरोबर आहे का? मला सांगा आता सरळ व्याज जर आपण पकडलं तर पहिल्या एका वर्षामध्ये 2 भाग होतात 6 महिन्याचे. बरोबर आहे का? 6 महिने आणि 6 महिने आणि एका वर्षाचं आपल्याला व्याज गोळा करायचे. आता पहिल्या 6 महिन्यामध्ये सरळ व्याजाने आता वर्षाला जर 10% असेल तर 6 महिन्याला 5% व्याज मिळेल. बरोबर आहे का? इथं 5% व्याज मिळेल आणि इथं पण 5%च व्याज मिळेल. कशामध्ये सरळ व्याजामध्ये. पण चक्रवाढ व्याज जास्त बघा चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं बघा पहिला हप्ता तुमचा 5%चा असेल. बरोबर आहे का? चक्रवाढ व्याजामध्येच काय व्याजावरती व्याज आकारलं जातं. बरोबर आहे का? पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण 5% व्याज गोळा केलं. बरोबर आहे का? मुद्दलीवरती. आता दुसऱ्या 6 महिन्यामध्ये बघा दुसऱ्या महिन्यामध्ये मुद्दलीचं 5% जर तुम्हाला मिळालंच पण हे 5% न भरल्यामुळे ह्याच्यावरती 5% व्याज लागलं जातं. म्हणजे 5चा बरं आता इथं बघा 5चा 5% म्हणजे काही ते काढत बसायची गरज नाही. बघा आता लक्षात घ्या 5चा 5% जर आपण काढला तर तो किती निघतो बघा 5 25 25 भागिले 100 म्हणजे किती आला 0.25. फक्त बघा काढताना कसा काढायचा तो लक्षात घ्या फास्ट मध्ये 5चा वर्ग झाला किती 25. बरोबर आहे का? 25 आला आणि दशांश अपूर्णांकाचं काय करायचं बघा 2 घर सोडून दशांश अपूर्णांक द्यायचा म्हणजे बघा 1 आणि 2 इथं टिंब देऊन टाका किती आला 0.25. 5चा 5% किती झाला 0.25 पण तो डायरेक्ट कसा काढायचा
किती झाला बघा 0.25. आणि नेहमी लक्षात ठेवायचं बघा, लक्षात घ्या. आता तुम्हाला हे पण हे आता समजण्यासाठी आपण दिले. फास्ट मध्ये उत्तर काढा असेल तर काय करतो बघा आपण, समजा आता बघा, समजा तुम्हाला म्हटले की बाबा आता 2 वर्षांचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक विचारला. पण व्याज दर किती आपला समजा 15%. तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला जो फरक असतो तो किती असतो बघा, 15चा वर्ग किती झाला बघा 225. 2 घरं अलीकडे देऊन डॉट द्या, 2.25 हा झाला गॅप. आता बघा इथं 5 बघा 5% 5% घेतले, बरोबर आहे का आपण? बरोबर आहे का? म्हणजे जर आपण 2 वेळा व्याज गोळा करत असेल ना, सरळ व्याज आणि 2 वेळा चक्रवाढ व्याज, त्यावेळेस जर आपल्याला त्यांनी जर त्यांच्यातला जर गॅप विचारला, फरक विचारला, तर तो किती निघतो बघा. तर जेवढा व्याज जरी आपला समजा आता इथं काय आता वर्षाला 10%, पण आपण 6 महिन्याला गोळा करतोय, बरोबर आहे का? 5-5 टक्क्यांनी, म्हणून 5चा वर्ग किती झाला 25. आणि दशाचा अपूर्णांक 2 सोडून 1 पॉईंट दिला आपण, काय 0.25. 0.25% हा काय झाला त्या दोघांमधला फरक झाला 0.25%. जर व्याज जर 15% असेल तर गॅप फरक किती निघतो 2.25. व्याज जर जर 11% असेल तर 11चा वर्ग झाला 121. दशाचा 2 घरं सोडा आणि दशाचा अपूर्णांक देऊन टाका. मग दोघांमधला गॅप असतो 1.21%. कोणाचा? 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज, किंवा 2 वेळा आपण 2 वेळा सरळ व्याज गोळा केला आणि 2 वेळा चक्रवाढ व्याज गोळा केलं त्याच व्याजदराने, तर त्यातला फरक. ठीक आहे बघा, आता इथं काय करायचं आपल्याला, फक्त 1200चा 0.25% फक्त काढा. इथं काय, इथं परत तुम्ही सरळ व्याज काढत बसाल, परत चक्रवाढ व्याज काढत बसाल, दोघांमधला फरक बघाल, काय करायची गरज नाही. फक्त काय करायचं, 1200चा 0.25%. 1200चा 0.25% किती निघेल बघा इकडं. चला आता हे जर 2 शून्य आपण इकडे दिले तर काय होईल बघा, 12 गुणिले 25 भागिले काय होईल 100. ठीक आहे, हे पूर्णांकात आलं. आणि आता भाग घालवा. 25 एक 25, 25 चौक 100, 4 एक 4, 4 त्रिक 12, म्हणजे किती आलं बघा, 3 रुपये आलं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा सिलेबस चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानातील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने काय म्हटलेत बघा, सर्व विजारी या बूट आहेत. सर्व विजारी, सर्व विजारी या काय आहेत तर बूट आहेत. पुढे काय दिले बघा, कोणतीही विजार ही टाय नाही. बघा, कोणतीही विजार काय म्हटले, टाय नाही. विजारीचा आणि टायचा काही संबंध. ठीक आहे बघा. आता ह्याला काय म्हणतो आपण बघा, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम म्हणजे काय, जेवढं विधानात माहिती दिली ना तेवढीच कमीत कमी माहिती आपण त्या डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, हा टायचा सर्कल आपण इकडे नाही घेतलेला. म्हणजे सर्व विजारी बोट आहेत आणि एकही विजार टाय नाही. पण आपण टायचा सर्कल इथं पण घेऊ शकलो असतो, पण ती डायग्राम कशामध्ये जाते तर पॉसिबिलिटी मध्ये. हे झाली आपली स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. चला आता स्टँडर्ड डायग्राम वर बघा, होकारार्थी निष्कर्षासाठी एवढी एक डायग्राम पुरेशी असते. याच्यावरून आधी काय करायचं, स्टँडर्ड डायग्राम आधी होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. पण दोन्ही निष्कर्ष कसे आपले नकारार्थी. ठीक आहे बघा. चला आपण चेक करू तरी पण एकदा. बघा, कोणताही टाय हा बूट नाही. बघा, कोणताही टाय हा काय म्हटले, बूट नाही. बघा, टायचा आणि विजारीचा संबंध नाही, पण बघा काही प्रमाणामध्ये टायचा सर्कल मी असाही दाखवू शकतो तुम्हाला. बघा काय दिले तुम्हाला, सर्व विजारी या बूट आहेत, सर्व विजारी बूट आहेत आणि कोणतीही विजार टाय नाही. कोणतीही विजार टाय नाही म्हटले. म्हणजे हे मी असं पण दाखवू शकतो, कोणतीही विजार टाय नाही, पण टायचा सर्कल माझा बुटामध्ये जाऊ शकतो. आणि आता वाक्य वाचा, कोणताही टाय हा बूट नाही. बघा, कोणताही टाय हा बूट नाही. टायचा आणि बुटाचा काही संबंध नाही, हे इथं बरोबर येते आणि इथं चुकतंय. बरोबर आहे का? मग याचा अर्थ काय, बघा, नकारार्थी निष्कर्ष ज्यावेळेस तुमचा स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर येतो ना, तर त्यावेळेस काय करायचं, पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करायचं. पण लक्षात घ्या, प्रॅक्टिस अशी करायची की तुम्हाला एवढ्या एका डायग्राम म्हणून पॉसिबिलिटी डायग्राम कशी कशी फिरू शकते हे तुम्हाला इमेजिन झालं पाहिजे. ठीक आहे बघा. चला इथं आपल्याला पहिलं काय झालं, आपलं पहिलं चूक येते, कोणतीही टाय हा बूट नाही. कारण का, तुम्ही बघा किती जर डायग्राम काढला तर निष्कर्ष हा प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर असतो. एका जर डायग्राम चुकला तर तो निष्कर्ष नसून ते काय असते, शक्यता असते. चला पुढचं काय दिले बघा, सर्व बूट हे विजारी नाहीत. बघा, सर्व बूट हे विजारी नाहीत म्हटले. लक्षात बघा, शक्यता म्हणजे जर आपण बघितलं, बघा सर्व बूट हे विजारी असू शकतात. कसं बघा, सर्व विजारी या बूट आहेत. बघा, सर्व विजारी, सर्व विजारी, या सर्व विजारी काय म्हटले बघा, तर बूट आहेत. विजारी इज इक्वल टू मी बूट दाखवू शकतो. पुढे काय म्हटले, कोणतीही विजार ही टाय नाही. कोणतीही विजारीचा आणि टायचा काही संबंध नाही. ही डायग्राम मी अशी दाखवू शकतो. बघा लक्षात घ्या, विधानामध्ये जेवढी माहिती दिली मला सांगा, सर्व विजारी म्हणजे मला काय दाखवायचे, सर्व विजारी बूट दाखवायचे.
सर्व विजारी, ह्या विजारीचा जो भाग आहे सर्वच्या सर्व विजारी बूट दाखवलेत का? दाखवले. बुटाला मी काही दाखवू, पण विजारी माझ्या सगळ्या बुट असले पाहिजे. आहेत माझ्या डायग्राम मध्ये आहे. आणि पुढे काय दिले? कोणतीही विजार ही टाईन आहे बघा. कोणतीही विजार एक पण विजार टाईन आहे. विधानात जेवढी माहिती दिली तेवढी माझ्या डायग्राम मध्ये आहे. मग डायग्राम मी कशी काढू शकतो? मग ह्याला काय म्हणतो आपण? पण ह्या डायग्राम कुठल्या असतात? शक्यताच्या. ही झाली पॉसिबिलिटी. बघा आता काय दिले बघा, निष्कर्ष काय दिले? सर्व बूट हे विजारी नाहीत. बघा, सर्व बूट हे विजारी नाही, इथं बरोबर येते. कारण की बघा, बुटाचा हा भाग विजार नाही. स्टँडर्ड डायग्राम मध्ये नकारार्थी वाक्य बरोबर आले. मग काय करायचं? शक्यता काढून चेक करा बघा. सर्व विजारी काय बघा, सर्व बूट हे विजारी नाहीत. इथं चुकतंय का? कारण की सर्वच्या सर्व बूट हे विजारी दिसतात आपल्याला. याचा अर्थ हे पण चूक आहे. काय निघेल बघा निष्कर्ष इथं? निष्कर्ष बघा, एक किंवा दोन पैकी एकही तर्कसंगत नाही. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. बघा आता आपले 25 क्वेश्चन झालेले आहेत. तर बघा परत एकदा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड टीचिंग नावाचं, त्याच्यावरती बघा एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे कंबाईन गट ब व गट क साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे तलाठी बर्थसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली किती आहे? 499 रुपये आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण तलाठी बर्थ पोलीस बर्थसाठी पण नवीन बॅच सुरू करणार आहे. ठीक आहे. तर थांबवा आता आपण या ठिकाणी.